माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक खरं तर रंजक होत असते. अवघ्या राज्यभराचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं असतं आणि ही पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी स्वतः रंजन काका तावरे आहेत, जे स्वतः चेअरमन राहिलेले आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात त्यांनी पॅनल उभं केलंय, बरोबर का? आम्ही आमचं पॅनल उभं केलेलं आहे शेतकऱ्यांचं. खऱ्या अर्थानं लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या विरोधात काम केले अशी आमची अपेक्षा नाहीये. त्यांनी हे इलेक्शन मोकळी सोडून द्यावी, त्यांच्या कार्यकर्त्याला संचालक मंडळाला समोर उभं राहावं आणि त्यांनी ती निवडणूक खेळावी. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या छोट्याशा निवडणुकीमध्ये भाग घेणं हे त्यांनाही योग्य वाटणार नाही आणि आम्हालाही त्यांना सन्मानपूर्वक वाटत नाही. पण त्यांनी का उमेदवारी अर्ज दाखल केला असेल ब वर्गातून, असं तुम्हाला वाटतं? याचा अर्थ असा आहे, त्यांच्या चेअरमन आणि सर्व व्हाईस चेअरमन आणि कार्यकर्त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, याचं हे द्योतक आहे का, असं आम्हाला वाटतं. खरं तर 22 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मेळावा झाला, छोटेखानी झाला. तुम्ही पाहिलात का आणि ते ऐकून काय वाटतं? जसे आता त्यांची ती नेहमीची स्टाईल आहे आणि त्या पद्धतीने ते बोलले, सर्व यंत्रणा वापरणार. आम्हाला त्यांना एकच सांगायचंय, आपण फक्त माळेगाव कारखान्याचे प्रतिनिधी नाही, राज्याचे प्रमुख आहात. वास्तविक आपलं उद्दिष्ट राज्याचे मुख्यमंत्री पदाचं आहे. आपण माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळात कसा फॉर्म भरला हा सुद्धा एक आश्चर्याचा विषय आहे. मुख्यमंत्री पदाला आमच्या जरूर शुभेच्छा आहेत आणि माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळात फॉर्म भरला त्यालाही आमचं स्वागत आहे. मेळावा बघून काय वाटलं? मेळावा पाहून एकंदरीत असं चित्र सगळं दिसत होतं. सर्व ताकदीनिशी उतरणार, सर्व गोष्टी करणार, सत्याचा जिथं जिथं वापर करता येईल तिथं करणार. मला या ठिकाणी नम्र आवाहन करायचं आहे की माळेगाव कारखान्याची निवडणूक ही माळेगाव कारखान्याच्या सन्माननीय सभासदांसाठी आहे, सभासदांचे प्रपंचाचा विषय आहे. मी आता पाहतोय गेल्या 4 दिवसामध्ये सर्व शासकीय कर्मचारी, मग शिक्षक मंडळी असतील, केंद्र प्रमुख असतील, खरीप विक्री संघाचे संचालक, डायरेक्टर बोर्ड असेल, कर्मचारी आहेत, दूध संघाचे कर्मचारी आहेत, मार्केटचे कर्मचारी, सगळे कर्मचारी तालुक्यातल्या सगळ्या संस्थांची कामाला लागलेत. त्यांच्या काही संस्था त्याच्यावर मला बोलायचं नाही, परंतु राज्य सरकारमध्ये काम करणारे अधिकारी, मग ते इरिगेशनचे अधिकारी असतील, पाटकरी असतील, कॅनलची सायफनची बेरीज करायला सांगितली आहे. शिक्षकांना काम लावलंय. तुमच्या मतदारसंघात किती सभासद आहेत? म्हणजे शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्याचं त्याचं काम करू द्या. त्याला माळेगावच्या निवडणुकीत येण्याचं काही कारण नाही. आमची त्यांना विनंती आहे अधिकारी वर्गाला, त्याने नियमाप्रमाणे जे काय असेल सर्वांना एक कायदा एक नियम करावा, नियमबाह्य त्यांनी काम करू नये अशी त्यांना आमची विनंती आहे. त्यांच्यावर जर कोणी अन्याय केला त्या अन्यायावर सुद्धा आम्ही मदत करायला तयार आहोत. कुणाचाही अन्याय त्यांच्यावर आम्ही होऊ देणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी. खरं तर त्यांनी प्रस्ताव तुम्हाला दिला होता का एकत्र निवडणूक लढवू म्हणून? कारण उपमुख्यमंत्री अजित पवार असंही म्हटले, मी पण हट्टी आहे म्हणून. कसं आता त्यांचा हट्ट त्यांच्याजवळ, आमचं काम आमच्याजवळ. पण प्रस्ताव दिला होता का एकत्र लढवू असं म्हणून, किंवा तो तुम्ही नाकारला का? या संदर्भात काय? आमचं त्यांच्याशी स्वतः काही बोलणं झालेलं नाही.
मग त्यांचे प्रतिनिधी आले होते बोलायला? त्यांचे वेगवेगळे प्रतिनिधी हम्म. आदरणीय अण्णांच्याकडं येऊन गेले, हम्म. माझ्याकडेही काही लोक येऊन गेले, पण आमचा अण्णांचा आणि माझा एकच विचार आहे, हा आमचा कारखाना, हे लक्ष्मीचं मंदिर आम्हाला वाचवायचंय, छत्रपती होण्या वाचवून. पण मी मगाशीच सांगितलं, माळेगाव कारखान्यावर कालच्या तारखेला 425 कोटी रुपयाचं कर्ज निर्माण करून इतिहासातला उच्चांकी आकडा झालाय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. मला सांगा, काल 100 कोटी रुपये डिस्टिलरीचा साठी प्री सिजनल लोन घेतलंय. माळेगावच्या इतिहासात आम्ही कधी डिस्टिलरीसाठी प्री सिजनल लोन मागितलंच नाही अद्यापपर्यंत. मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, सगळे पत्रकार बांधव कल्याणराव पासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनी जे वेळोवेळी 97 पासून सहकार्य केलं, तेव्हापासून मी संचालक मंडळात आहे. आत्तापर्यंत डिस्टिलरीला प्री सिजनल लोन एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्याची कदापिही वेळ आलेली नाही. मला एक गोष्ट सांगा, खरं तर अजित पवारांनी प्रतिनिधी पाठवले, पण तुम्हाला अजित पवारांसोबत या पॅनलमध्ये काय एकत्रीकरण करायचं? कारण तुम्ही विरोधक होता आतापर्यंत. हो, जर जसं छत्रपतीला झालं तसं माळेगावला होऊ शकलं असतं का? कसे हे करायची भूमिका गेल्या 6 महिन्यापूर्वीच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक संपली. खरंच करायचं असतं तर त्याही वेळेला 6 महिन्यात ह्या चर्चा होऊ शकल्या असत्या ना. काय तेव्हा ते करायचंच नाही हा मानस पुढे येतोय. तुम्ही लोकसभेला काम केलं, अजित पवारांचंच केलं, विधानसभेला देखील काम केलं, मग कारखाना एकत्र लढायला काय अडचण आहे? बघा, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महायुतीचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे आम्ही लोकसभेत विधानसभेत काम केलं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था या ज्या त्या लोकांनी करायच्यात, हा त्यांचा वर झालेला निर्णय असल्यामुळं आम्ही आमची संस्था टिकवण्या वाचवण्याच्या कामासाठी सज्ज झालो आहोत. दुसरा एक प्रश्न विचारतो, कारण हा प्रश्न विचारायच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की अजित पवार 22 तारखेच्या मेळाव्यात असं म्हटले की त्या ठिकाणी पण ज्या ठिकाणी भाजपचे नेते आहेत, थेट नाव घ्यायचं म्हटलं तर त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही जात होतात. मग जर तुम्ही जर इथं लक्ष घालणार असेल तर मला तिकडे पण लक्ष घालावं लागेल. हा निसर्गाचा नियम आहे, कुणी कुणाला अडवू शकत नाही. काय त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना जरूर हक्क अधिकार आहे, पण आमचा पक्ष संपवायचा नाही याचाही त्यांनी विचाराने भान ठेवलं पाहिजे. आम्ही आमच्या पक्षासाठी काम करणारच ना. आम्ही आज माळेगाव कारखान्यात शेतकऱ्याच्या हितासाठी काम करायला निघालोय आणि आमचा आज तसा बघितलं तर कुठल्याच पक्षाचा आमचा हा पॅनल नसतो कधीच. सर्व पक्षी असेल, हा, आमचा पक्षविरहित पॅनल असतो. पक्षविरहित असेल. शरद पवार तुमच्या सोबत येणार किंवा शरद पवारांचे काही लोक, अशी चर्चा चालू आहे, अशी चर्चा आहे बाहेर, खरंच तसं काय आहे का? माझ्या माहितीने कालच त्यांच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी पॅनल स्वतंत्र उभं करायचा निर्णय घेतलेला आहे. अजित पवारने त्यांचं स्वतःचं पॅनल उभं करायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमचं पॅनल करतोय. काय किती विश्वास वाटतो कशाबद्दल? निवडणुकीचा निकालासंदर्भात किंवा जिंकण्याचा किती विश्वास आहे? निवडणुकीचा निकाल ब वर्ग सोडून 100% राहिलेल्या जागा आम्ही जिंकणार हा विश्वास आहे? 100% विश्वास आहे माझा. सभासदावर, माझ्या शेतकऱ्यावर, कामगारावर तो पांडुरंग समजून आम्ही सेवा करतोय आणि त्या सेवा करताना सेवक म्हणून तिथं जायचंय, मालक होऊन जायचं नाही. आणि निश्चित मला विश्वास आहे माझा माळेगाव कारखान्याचा सभासद त्याच्या मागणीवरून आम्ही उभा राहिलोय, हे लक्षात ठेवा. सामान्य शेतकऱ्याची मागणी आहे की अण्णा काका तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला उभं राहावं लागेल, आमच्यासाठी राहावं लागेल, हे लक्ष्मीचं मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी राहावं लागेल. आणि म्हणून सभासदाच्या मागणीप्रमाणे आम्ही उभं आहोत. म्हणून आम्हाला विश्वास आहे 100% आम्ही जागा जिंकू.
5 वर्षात कारखान्यात गेलं नाही असं सांगितलं गेलं अजित पवारांकडून परवा. हे बघा, त्याच्यातली 2 वर्ष 2.5 वर्ष तर कोरोना होऊन गेला. पहिल्या सुरुवातीच्या वर्षभराच्या काळामध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये गेलो नाही. शेवटी आरोग्य जपलं पाहिजे, संस्था बी टिकली पाहिजे. आम्ही विनंती केली होती संचालक मंडळाला की ठराविक अंतरावर खुर्च्या ठेवून बोर्डाची मीटिंग वेगळ्या ठिकाणी घ्या. आत्ताचं यशवंतराव चव्हाण सभागृह आहे, त्याच्यात अधिकारी 21 संचालक, स्वीकृत संचालक हे सगळे बसले तर कोरोनाचा अधिकचा त्रास वाढू शकतो. शिवतीर्थ कार्यालयामध्ये मीटिंग घ्यावी अशा प्रकारची माझी सूचना होती. संचालक मंडळाने नाही त्याचा विचार केला आणि नंतरच्या वर्षामध्ये मला स्वतःलाच कोरोना झाला. तेव्हा माझ्यामुळे इतरांना कोणाला त्रास होऊ नये या विचारानं मी थांबलो. धैर्य काय केलं, वेळोवेळी रजा दिली, रजेचा अर्ज दिलाय, रजा संचालक मंडळानं मान्य केलेली. मागच्या 5 वर्षामध्ये अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालवला गेला. आता काय नेमकं त्या 5 वर्षातलं बदलायचं असं तुम्हाला वाटतं? जे काही चुकीचं झालंय, काय चुकीचं झालं आणि ज्याच्यामुळे संस्थेची आर्थिक अवस्था अडचणीत आली आहे, जिथे जिथे चुकीच्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी होते, काय चुकीचं झालंय अण्णा सविस्तर सांगा काका. ते आता प्रचाराच्या दरम्यान आम्ही सगळं सांगणार आहोत. आज अधिक काही त्याच्यावर बोलत नाही. काय योग्य वेळी योग्य गोष्टी आम्ही दोघं, अण्णा आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी सांगितल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्यांनी कबूल केले, अजित पवारांनी संचालक मंडळाचा चुकीच्या कामकाजाबद्दल त्यांनी स्वतःच मान्यता दिली आहे त्याला. म्हणजे आम्ही काय सांगायची गरज नाही आहे, त्यांना पटलेलं आहे ते. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करेल, सभासद राजा जागा हो. आपल्या वडिलांनी उभं केलेलं हे लक्ष्मीचं मंदिर सुरक्षित ठेवून तुझ्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल ठेवण्यासाठी विचार करून मतदान करा. ज्यातून आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही, याच्यासाठी कटिबद्ध राहा. आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलला प्रचंड मताने निवडून पाठवा. तुमच्या असलेल्या भावना, अपेक्षा 100% पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो, सहकार बचाव पॅनल नाव का ठेवलंय? राज्यातलं सगळा सहकार 50% संपवण्याचं काम नेते मंडळींनी केलं, हे सर्वश्रुत आहे, मी सांगायची आवश्यकता नाही. कुठल्या नेते मंडळींनी? तत्कालीन सर्व पक्षीय नेते मंडळींनी केलं. त्याच्यामध्ये तुमचाही पक्ष येतो? ज्या त्या ठिकाणी प्रत्येक, मी काय सांगितलं एका पक्षाचं बोललोच नाही मी, परंतु आज बघितलं, विचार केला तर महाराष्ट्राच्या साखर धंद्यातल्या एकूण उत्पादनाच्या 26% गाळप पवार परिवाराच्या माध्यमातून होत आहे. हे राज्याला नवीन नाही. आणि साखर उद्योगाच्या अभ्यासकांनी परवा पेपरला हा लेख दिलाय, किती टक्के गाळप होत आहे ते. मला वाटतंय अजितरावची 67 लाख टनाची कॅपॅसिटी 80 लाख टनाचं गाळप केलंय. बारामती ॲग्रोची 35 लाख टन गाळप केलंय. बाकीच्या काही कारखान्याचं त्यांनी केलेलं गाळप, ह्या सगळ्याचा विचार केला तर राज्याच्या एकूण गाळपाच्या 26-27% गाळप याच परिवारातून झालेलं आहे. आणि म्हणून सहकार वाचला पाहिजे, कारण सहकाराचा आत्मा एक आहे, तो त्याचा मालक आहे कारखान्याचा. वाढलाने उभे करून खर्च करून 2 पैसे भरून शेअर्स घेतलाय, त्या मालकत्व त्याचं अबाधित राहिलं पाहिजे. आणि त्याला कुठेही दुसरीकडे जाण्याची वेळ, कारण मला विश्वास आहे सहकारी कारखान्यामध्ये जो भाव दिला जाईल, जी चोख वजन दिलं जाईल, जी चोख पेमेंट केलं जाईल, तेवढं खाजगीमध्ये कुठंही होत नाही, हा माझा दावा आहे.
खूप धन्यवाद आणि काका तुम्हाला शुभेच्छा. खरं तर 22 तारखेला मतदान आहे आणि यामध्ये 24 तारखेला निकाल आहे आणि यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपचं जरी हे न म्हणत असले की आमचं पक्षविरहित पॅनल आहे तरी भाजपचंच पॅनल आहे आणि याच्यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.